विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती कोठे किती फॉर्म आले या सिरीजच्या भाग 4 मध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी अजूनही YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे की कोठे फॉर्म किती आले हे सांगितल्याबद्दल मुलांचं या ठिकाणी नुकसान होत असते, परंतु याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. कारण या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीचा फॉर्म आलेला आहे, महिलांचा आहे किंवा पुरुषांचा आलेला आहे, किती महिलांचा आहे, किती पुरुषांचे आलेले आहे, कोणत्या कॅटेगरीचे किती आलेले आहे हे समजत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी स्पर्धा वाढत नाही आणि जे बोलत आहे तुम्हाला सांगत नाही की या ठिकाणी स्पर्धा वाढत आहे, याचा अर्थ होतो की ते स्पर्धेला घाबरत आहे, त्यासाठी ते असे सांगत आहे. जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी खाली नंबर दिसत आहे, त्याच्यावरती तुमचा अर्ज क्रमांक किंवा फॉर्मचा फोटो किंवा स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता. आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर चला तर सुरुवात करूया. पहिला या ठिकाणी जिल्हा आहे नांदेड पोलीस. नांदेड पोलीस सकाळी पहाटे 5:30 वाजेपर्यंत किती तर सकाळी 5:30 वाजेपर्यंत किती फॉर्म आलेले आहेत तर 1436 फॉर्म आलेले आहेत नांदेड पोलीससाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघू शकता अमरावती पोलीस. बरेच मुले विचारत होते अमरावती पोलीस बघू शकता, हे काही काल रात्रीपर्यंत काही आलेले फॉर्म आहेत आणि काही सकाळी आलेले फॉर्म आहेत. तर अमरावती पोलीस 339 फॉर्म आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात की बघू शकता यवतमाळ पोलीस. यवतमाळ पोलीसला किती आलेले आहेत तर बघू शकता 441 फॉर्म आलेले आहेत. या दोन्ही जिल्ह्यामध्ये कमी फॉर्म आलेले आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी खूप मुले विचारत आहे की या ठिकाणी कोठे किती फॉर्म आलेले आहे, सर्व जिल्ह्यांचं सांगा. जेवढी माहिती मुले पाठवतील तेवढी सांगता येते. तर मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आपल्याला जिल्हा पोलीसचा एकच फॉर्म भरता येतो. त्याच्यामुळे सर्व फॉर्म बघून घ्यायचे आहे. आपल्या कॅटेगरी वाईज जागा बघायची आहे, मागील वर्षीचे मेरिट बघायचे आहे, या वर्षी किती फॉर्म येत आहे हे बघूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. परभणी चालक बघू शकता 279 फॉर्म आलेले आहेत आतापर्यंत परभणी चालकसाठी. त्याच्यानंतर आहे नागपूर ग्रामीण चालक 389 फॉर्म आलेले आहेत नागपूर ग्रामीण चालकसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघू शकता गोंदिया पोलीस शिपाई 573 प्लस फॉर्म आलेला आहे, कारण हा रात्री 10:30-11च्या दरम्यान भरलेला फॉर्म आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अमरावती पोलीस शिपाई बघू शकता 331 फॉर्म प्लस फॉर्म आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी स्पेलिंग चुकलेले आहे, छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई या ठिकाणी बघू शकता 1021 फक्त फॉर्म आलेले आहेत. इथून अजून येथे फॉर्म आलेले आहेत. जागा चांगल्या प्रकारे मोठ्या आहे, जागा कमी फॉर्म आलेले आहेत. त्याच्यानंतर बघू शकता नागपूर शहर पोलीसला आलेले आहेत 2123 प्लस. हा रात्री भरलेला आहे 9:30च्या दरम्यान. नागपूर शहर पोलीसला एवढे फॉर्म आलेले आहेत. आता या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी 25 प्लस घटकांची तर 25 प्लस घटकांची माहिती बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये 25 प्लस जिल्ह्यांची माहिती आपण कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करायला नवीन सुरुवात केली असेल, स्मार्ट स्टडी नांदेड यांनी खूपच महत्त्वाची पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत. ही पुस्तके तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतात. बघू शकता 411 प्रश्नपत्रिका संच, 16,951 प्लस प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर 95 प्रश्नपत्रिका संच, 8,300 प्लस प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेसाठी एकदम महत्त्वाचे स्मार्ट स्टडीने हे पुस्तक खरेदी या ठिकाणी प्रकाशित केलेले आहे. हे तुम्ही कोणत्याही या ठिकाणी पुस्तक विक्रेत्याकडून किंवा या ठिकाणी Amazon, फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचे पुस्तक म्हणजे हे पुस्तक 411 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे. त्याच्यानंतर 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 हे पुस्तक आणि 812 प्रश्नपत्रिका भाग 2 या ठिकाणी बघू शकता. याच्यामध्ये 25,000 प्लस प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि याच्यामध्ये देखील 25,000 प्लस प्रश्न कव्हर केलेले आहे. हे पुस्तक सर्व तुम्हाला हे पुस्तक अगदी कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये पुस्तक विक्रेत्याकडे किंवा या ठिकाणी Amazon, फ्लिपकार्ट वरून तुम्ही खरेदी करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता कोणते फॉर्म आहेत तर एसआरपीएफ 12 गट क्रमांक 12 हिंगोली 2114 प्लस फॉर्म आलेले आहेत या ठिकाणी काल रात्रीपर्यंत. त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर 1041 प्लस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत, कारण हे फॉर्म रात्री काही भरलेले आहेत. खूपच महत्वाचं म्हणजे या ठिकाणी बघू शकता जालन्याला जास्त फॉर्म येत आहेत, 1780 प्लस फॉर्म आलेले आहेत. त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक 9 अमरावती 2868 प्लस या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत. या ठिकाणी फॉर्म येण्याचं प्रमाण थोडं जास्त असलेले तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एसआरपीएफ पुणे हा गट क्रमांक 2 आहे वाटतं. तर
2521 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत सकाळीपर्यंत. त्याच्यानंतर मुंबई पोलीस शिपाई हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे आणि खूप मुलांनी विचारलेला पॉइंट आहे. मुंबई पोलीस शिपाई किती आलेले आहेत? तर या ठिकाणी टोकन क्रमांक हा टोकन ज्या मुलांनी या ठिकाणी फक्त फॉर्म भरून ठेवलाय परंतु पेमेंट केलेली नाही असे विद्यार्थी किती आहेत? 35,000 या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी हा टोकन क्रमांक आहे 35,412 आहे आणि आतापर्यंत एकूण फॉर्म भरला आहे म्हणजे ज्यांनी पेमेंट केलेले आहे किती आहेत हे बघू शकता. 29,649 एवढे विद्यार्थी आहेत आणि हे 35,000 टोकन क्रमांक आहे म्हणजे 29,000 जणांनी या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे फॉर्म भरलेला आहे आणि 29 30 31 32 33 34 35 म्हणजे 6,500 प्लस मुलांनी या ठिकाणी फक्त फॉर्म भरून ठेवला आहे पेमेंट केलेले नाही फक्त 29,649 मुलांनीच पेमेंट केलेले आहे. ठीक आहे त्याच्यानंतर बघू शकता नागपूर या ठिकाणी बघू शकता नागपूर कारागृहासाठी 3,600 या ठिकाणी बघू शकता 81 फॉर्म आलेले आहेत. त्याच्यानंतर महत्वाची माहिती म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरतीच्या या ठिकाणी 25 टेस्ट एकूण आपण 25 खूप महत्वाच्या टेस्ट आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे याची किंमत फक्त या ठिकाणी बघू शकता ₹49 ठेवण्यात आलेली आहे. 49 ह्या नोट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 91 39 64 3199 या नंबरवरती या ठिकाणी फक्त ₹49 पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने 25 टेस्ट एकदम पोलीस भरतीच्या महत्त्वाच्या एकदम टेस्ट भेटतील फक्त 25 टेस्ट 100 म्हणजे ₹49 म्हणजे म्हणजे एका टेस्टची किंमत आपण फक्त ₹2 ठेवलेली आहे. म्हणजे 91 39 64 3199 या नंबरवरती पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी नागपूर कारागृह बघितले आपण 3,681 प्लस फॉर्म आलेले आहेत. त्याच्यानंतर पुणे कारागृह 5,488 प्लस कारण हा पहाटेला फॉर्म भरलेला होता आज सकाळी 18 तारीख या ठिकाणी बघू शकता 18 तारीखला म्हणजे 5,488 प्लस फॉर्म आलेले आहेत पुणे कारागृहासाठी. ठीक आहे त्याच्यानंतर बघू शकता संभाजीनगर कारागृह या ठिकाणी बघू शकता 3,872 प्लस 3,872 प्लस फॉर्म आलेले आहेत रात्री या ठिकाणी आणि मुंबई कारागृह सर्वात महत्वाचं मुंबई कारागृह 6,576 आहे. हा टोकन क्रमांक नाही हा अर्ज क्रमांकच आहे हे लक्षात घ्यायचे आहे आणि अर्ज टोकन क्रमांक जर बघितला तर 8,000 या ठिकाणी बघू शकता टोकन क्रमांक 8,000 प्लस गेलेला आहे. फॉर्म पेमेंट केलेले आहे 6,576 मुलांनी आणि या ठिकाणी फक्त फॉर्म भरून ठेवले आहे असे या ठिकाणी म्हणजे 2,500 प्लस मुलांनी फक्त फॉर्म भरून ठेवला आहे पेमेंट केलेले नाही 6,500 मुलांनी पेमेंट केलेले आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील फॉर्म भरला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा अर्ज क्रमांक नक्की सांगा किंवा 91 आपला खाली नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट नक्की पाठवू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला ऑन करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की जॉईन करायचं आहे. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.